हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. ही आहे आपली Z900 2026 मॉडेल. आता आपण नाईट राईड करीत आहे, करण्यासाठी जाणार आहे. याचा आपण पहिला आपल्या कूल स्टार्ट गाडी पहिले कूल स्टार्ट करून घेऊ. बघू आता कसा व्हिडिओ येतोय, त्याप्रमाणे आपली कॅमेऱ्याची सेटिंग करायला. कूल स्टार्ट झाले आहे. ओके, बाहेर पाऊस झालाय. पावसाचा अंदाज घेऊन जाऊ आपण. इथून आपल्याला आता राईटला जायचं आहे, हायवेला. कसं शूट करतोय कॅमेरा हे पण बघू. इथून पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग चालू करणार आहे. माझा आवाज कसा येतोय हे आपण चेक करणार आहे. हे फर्स्ट ब्लॉगमध्ये आपल्याला समजून जाईल. पहिलं आपल्याला फ्यूल अप करावं लागेल. आता सध्या आपण रोड मोडवर आहे. खूप खतरनाक पॉवर आहे त्याची. बघू आपण आता थोडे पळून पण बघू. ओके, तर आपण इथून खेडच्या घाटापर्यंत जाऊन परत रिटर्न येणार आहे, याची क्लॅरिटी चेक करण्यासाठी. आपण पहिलं पेट्रोल टाकून घेऊ. आवाज कसा येतो हे मला माहीत नाही, कारण की मी माझा स्वतः सेटअप केलेला आहे. त्याच्यावर आता घरी आल्यावर समजून जाईन की कसा सेटअप झाला आहे, आवाजची क्लॅरिटी कशी आहे काय. त्यानुसार आपण माईक शिफ्टिंग करू. पॉवर पेट्रोल 500 करा. हां हां, फ्यूल किती आले ते आपण बघू. 500 मध्ये किती फ्यूल आले. पहिली गाडी एक होती, त्याच्यात 3 गाड्या ॲड झाल्यात. आता बघू आपण. चला थोडं याला पळून पण बघू आपण. माझा फर्स्ट ब्लॉक आहे त्यामुळे थोडं बोलायला अटकतोय मी. ठीक आहे, पण रायडिंग करायचा आपल्याला खूप शौक आहे. बघूया आता. पावर आहे भाई. 100 ना इझिली जाते, इझी. आय थिंक मला वाटतं की हवेचा पण आवाज येत असेल, पण बघूया आपण. थोडं पळून पण बघूया. पाऊस झाला त्यामुळे थोडं घाबरतोय. असं वाटतं रॉ मशीन चालवतोय, पण ठीक आहे. ओव्हरटेक करूया फुल स्पीड मध्ये. इझिली जाते भाई, खतरनाक. तरी पॉवर कमी केलेली आहे. 4000 RPM पॉवर आहे फक्त. नाही, आय थिंक वाढवली आहे मी. 4000 पण नाही आहे, जास्त आहे. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुक. पण ठीक आहे, बघू आपण पहिलं कसा येतोय ब्लॉग.
आज हा ब्लॉग मी सोडून टाकणार आहे यूट्यूबला. बघूया नाईट ब्लॉग कसा येतोय. हो भाई, रात्रीची एक वेगळी मजा असते सुपर बाईक घेऊन, कारण की ती हिट पण जास्त करत नाही. चला चला, इथून हळूहळू जावं लागेल, कारण की रस्ता ओला आहे, चिखल पण आहे यार. हे पाणी उडवतात ना, खूप डाग पडतात गाडीवर. ठीक आहे, थोडं समजू पण शकतो यार. पावसाळा संपलाय तरी पण पाऊस येतोय. काय निसर्ग आहे बे. चला, गाडी तर घाण झालेली आहे, कारण की मागून समजून येते मला, दिसतोय. हे देखा, हे बघा पाऊस. सॉरी, पण मला नीट समजत पण नाही हिंदी बोलावं का मराठी बोलावं. पण मराठीमध्ये मी कम्फर्टेबल. उद्या सकाळी मला गाडी धुवायला लागेल, बघू काय करता येईल ते करूया. ठीक आहे, जास्त पळू पण शकत नाही का, आता चिखल खूप उडतोय. बघा टन. ह्या गाडीचा आपल्याला अंदाज नाही कंट्रोलिंगचा. जोपर्यंत पूर्णपणे सेट होत नाही तोपर्यंत मी गाडी काय पळवणार नाही आहे. हां, जेवढं मला कम्फर्टेबल वाटन. हे बघा, इंडिकेटर नाही, काय नाही, घुसला बाबा मध्ये. चला यार, तिथून तिथपर्यंत खूप पाणी होतं. आणि आपले इंडियनचे तर रोड तुम्हाला माहितीच आहे, पाण्यामुळे खड्डे दिसून पण येत नाही. थोडं बघतो पळून. हा जरा बरा रोड आलाय. हो 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 हो, काय पॉवर या रॉ मशीन. आपल्या इकडल्या लोकांना कधी इंडिकेटर द्यायचं कळतच नाही, की वळतोय मग आपण इंडिकेटर द्यावा. मागून एक गाडी फास्ट पण येऊ शकते, याचा त्याला अंदाज पण नाही. सो असून दे, त्याचा काय आपल्याला एवढा प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, हे रात्रीचे निघणारे किडे, ट्रक ड्रायव्हर, यांच्यापासून तर पहिलं सावध राहावं, माझं तरी असं म्हणणं आहे. कधी वळतीन सांगता येत नाही. ठीक आहे, एक गाडी कमी. बड़ा हरामी हो बेटा यार. ॲव्हरेज काय देत नाही मला असं वाटतंय, पण ठीक आहे, सुपर बाईक घेतली म्हटल्यावर पेट्रोल का बघायचं नाही. थोडं चुकलं तर माफ करा मित्रांनो. काय होतंय, फर्स्ट टाइम ब्लॉग आहे, ब्लॉगिंग काय आपल्याला जमत नाही आहे, तरी पण आपण तुमच्यासाठी तेवढं मॅनेज करतोय. आज काहीच घातलेलं नाही, रायडिंग जॅकेट ना रायडिंग गिअर्स वगैरे काहीच नाही. सेटअप फक्त केलाय, लावलाय, कसा येतोय हा पण माहीत नाही. पण बघूया, घरी गेल्यावर समजन. जसा येईन तसा मी ब्लॉग टाकणार आहे. त्यानंतर थोडं चेंजिंग करू आपण त्यात. सॉरी भाऊ, डायरेक्ट राईट घेतलं मी, पण ठीक आहे, तो थोडा मागा होता म्हणून. बघितलं होतं मी आरशात. कॅमेरा चालू आहे ना आपला? चालू आहे. करतोय ब्लिंक. तर शर्ट तर पूर्णपणे घाण झाले, ओलं झाले, म्हणजे गाडी तर पूर्णपणे घाण झाली असन याची तर मला शक्यता वाटते. पण ठीक आहे, चला थोडं स्पीड वाढूया. भाई इझिली जाते यार, मशीन आहे यार हे, खरंच खतरनाक गाडी, खतरनाक. हे बघा रिक्षा ड्रायव्हर आपला, यांच्यापासून तर कधी पण सावध राहावं.
थोड्या दिवसात आपण फर्स्ट सर्व्हिसिंगचा कॉस्ट किती येतो काय येतो ते बघूया आपण थोड्या दिवसात. यार इंस्टा 360 हल्ला हायवेमुळे, पण ठीक आहे बघूया, त्याला प्रॉपर सेट करू आपण नंतर. आता पळूया. वा ब्रेकिंग खतरनाक आहे याची, ब्रेकिंग यार, ब्रेकिंग खास करून मला लय आवडते याची. आवाज बघा कसा घुमतोय, हा तर फील आहे यार. बघूया, रोड पण ओला झालाय, पण ठीक आहे. लाईट एवढे नसेल, काही दिवसात आपण लाईट मध्ये पण अपडेट करूया. हा पहिला ब्लॉक थोडा लांब जाईल. हे बघा इंस्टा 360 हालतोय आपला, कसं काय हालतोय यार, एवढा प्रॉपर टाईट केला तरी पण ठीक आहे हवेमुळं. चला पळवा. लाईट तसे म्हणाय गेले तर बरी म्हणजे चांगली आहे. आपण घाटापासून युटर्न मारून परत आपल्या घरी जाणार आहे, तर बघूया. नाईस यार. 125 125चा स्पीड पकडले, पण कळून नाही आला की बाबा 125च्या स्पीडने चाललोय. ती बोलते अजून पळव मला. हा बघा मध्ये चाललाय कारवाला, त्यांना त्यांची लेनच समजत नाही, कुठून जायचं कुठून नाही. चला यार, ट्रिप शिफ्टर असा खतरनाक आहे ना. हो यार, हे प्रॉपर टाईट करायला लागेल मला. टाईट करतोय पण तरी पण फिरतोय. ठीक आहे बघूया आता घरी गेल्या वेळेचे काही चांगले फुटेज लागतो. हो आता व्ह्यू बघण्यासारखं नाही काही, जस्ट राईड. बघूया कशी निघते. याची फर्स्ट सर्व्हिसिंग झाली पण नाहीये, मला गाडी पळवाय नाही सांगितली, तरी पण मी पळवते तुमच्यासाठी. बघूया, आणि खास करून मला पण वाटते पळवावा, पण फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्यानंतर बेटर असतं, चांगलं असतं असं म्हणतात. बघूया आपण पूर्ण ब्लॉगमध्ये किती खर्च होतो, काय होतो, A to Z सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहे. करून हा व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा. आवडलं तर लाईक करा, जमलं तर सबस्क्राईब करा, काही प्रॉब्लेम नाही. मी माझे प्रयत्न चालू ठेवणार. बघूया, मी माझे पूर्णपणे 100% देण्याचा मी प्रयत्न करणार. थोडं हिंदीत थोडं मराठी जस्ट समजून घ्या तुम्ही. पहिला ब्लॉग आहे. सकाळी असते तर मी खेडचा जुना घाटातून गेलो असतो, पण संध्याकाळ, कारण की त्या रूटने कोण जात नाही रात्रीचं, हा नवीन घाटाने जातात, त्यामुळे आपण नवीन घाटाने जाऊन युटर्न मारून येऊ परत. ठीक आहे, आता थोडं मजा घेऊ. हे बघा, रॉंग वे, रॉंग साईड, त्यांच्यामुळे तर असे कांड होतात. 107 चांगले ब्लॉग, चांगले शूट करण्याचा मी प्रयत्न करणार. माझा आवाज कसा येतो हे मला माहित नाही, पण मी एकटाच बडबड करतो हे मला माहिती आहे. थोडं नवीन आहे माझ्यासाठी, पण ठीक आहे, प्रयत्न केल्याशिवाय काही कळणार पण नाही. पण आपल्याला करायचं ब्लॉग, आपण कंटिन्यू ब्लॉगिंग टाकणार आहे, एवढी तरी आपली मनाची तयारी आहे. कसा आवाज आहे, कसा आहे, काय आहे, याला काही मला माहीत नाही आहे, पण बघूया. ते आता व्ह्यूवर्सवर डिपेंड आहे, लाईक किती करतात, फॉलो किती करतात, सबस्क्राईब किती करतात. आय थिंक मला वाटतं हवेचा आवाज जास्त करून येणार आहे, पण ठीक आहे. काही असे सॉफ्टवेअर आहेत की त्यांनी नॉईज कॅन्सलिंग, जो हवेचा आवाज आहे तो आपण कॅन्सल करू शकतो,
पण ठीक आहे, बघूया. हे बघा, जास्त करून रात्रीच्या वेळी हेवी वेटवाले वाहने रोडवर येतात. थोडं बघूया. हे बघा, लहान लहान पोरं. ओव्हरटेक कसा आहे आपला भाई? यार हे गाडीवर ओव्हरटेक मारणं इझी झालं, इझी. म्हणजे एकदम बेस्ट वाटतं ओव्हरटेक मारायला. तर मागून गाडी येते त्यामुळं थोडं अलर्ट. चला, खतरनाक आहे भाई, पावर पावर आहे भाई. चला, क्विक शिफ्टर एक मस्त आहे राव. थोडा टच केलं का 6व्या गिअरवर कधी आली ती कळालं नाही. ठीक आहे, थोडं पुढं जाऊन आपण यू टर्न मारू. हा रोड एंड होतोपर्यंत. ठीक आहे. हे बघा, पोलिसांची गाडी आहे. नाईट राईड, माय फर्स्ट ब्लॉग. प्लीज सपोर्ट करा. बघूया, थोडं स्लो केलं तर आवाज मला तर वाटते चांगला येईल. पण बघूया. हा का हॉर्न वाजवतोय? एवढी गाई का याला? ओके, याच्या समोर काय आहे? तरी रोड मोडवर आहे, स्पोर्ट्स मोडवर नाहीये, लो पॉवरवर आहे. थोडा थॉटर दिला का उचलाय बघते गाडी. आणि नवीन इंजन असल्यामुळं ना तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. एवढी ताकद आहे ना त्यात, बोलायलाच नको. हे बघा, थोडा थॉटर देतो. हे बघा, नुसती पळती, नुसती पळती. ओके. आणि याच्यात माझा कॅमेरा, याचा पूर्णपणे मी सेटअप चांगला करणार आहे. हे तात्पुरता लावलाय की कसा येतोय, कशी शूट येतात नाईटला ते बघण्यासाठी. पण बघूया आता काय होते. घरी गेल्यावर समजन कसे फुटेज निघालेत, कसे व्हिडिओ निघालेत. ठीक आहे, कॅमेऱ्यात तर केलं होतं चेक कसा व्ह्यू येतोय. अल्ट्रा वाईड मोडवर नाही टाकलं मी. ओके 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 ओके. वरचा याचा प्रॉब्लेम नाही, खाली हे जेवढं टाईट करता आलं तेवढं मी केलंय, त्यामुळे ते हलते हवेने मागं ढकलता जाते. पण ठीक आहे, करू त्याचं पण काहीतरी. मस्त वाटते. कंट्रोल कंट्रोल. इथं रोड चांगला नाही, थोडासा गॅप आहे, तो चांगला नाही. रात्रीचा एवढा मी पळवत नाही, कारण की माझी विजिबिलिटी पूर्ण म्हणजे ठीक आहे, जिथपर्यंत मला दिसतंय लाईटमुळं तेवढ्यापर्यंत मला दिसतंय, तिथपर्यंत मी कंट्रोल करू शकतो. ब्रेकिंग सिस्टम चांगली आहे, पण एवढी चांगली आहे की ब्रेक दाबला का डायरेक्ट गाडी उचलायला बघते डायरेक्ट मागून. ब्रेकिंग चांगली, खूप चांगली, मस्त आहे, मस्त. ओव्हरटेक यार नाईस आहे, नाईस. माझा शर्ट घाण झाले, काही लोक बघून मला हसत पण असते, पण ठीक आहे, बघूया. एकशे 44 यार, काय पॉवर आहे गाडीत, खतरनाक. मी पूर्णपणे डिटेलिंगचा एक व्हिडिओ काढून देणार आहे उद्या नाही तर परवा. या 2 दिवसात तुम्हाला हा व्हिडिओ भेटून जाईल. 2026 मॉडेलमध्ये काय काय आलेलं आहे, काय काय नाही. एक तर तुम्हाला माहितीच आहे जे मी बोलत आलोय आतापर्यंत, क्विक शिफ्टर. बाकीचे पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला उद्या देतो. तोपर्यंत राईड एन्जॉय करा. बघूया.
हा बघा कुठं चाललाय इंडिकेटर देऊन. रायडिंग गिअर्स नाही टाकले मी, ही माझी चुकी आहे. काही जरी झालं तर 100% मी सॉल्व पडणार. त्यामुळे मी माझ्या जसं मला कंट्रोल होईल त्या हिशोबाने मी पळवतोय. गाडी आणखी बी पळती पण पळवत नाही मी. ठीक आहे, बघूया, कंटिन्यू राईड करू आपण. आवाज कसा येतोय काय येतोय हे काहीच मला माहित नाही. जस्ट नाईट राईड. आता पुढं हा रोड संपतो, तिथून आपण युटर्न घेऊन परत आपल्या घरच्या साईडला जाऊ. खूप लांब आलोय आपण. मॅक्सिमम 15-1 किलोमीटर तरी आलोय. मी जास्त पण असेल कमी नसेल. गाडी चालवाय खतरनाक आहे बाकीच्या बाईकपेक्षा. आवाज यार भयंकर आहे, आवाज भयंकर. आता इथून आपण युटर्न मारू, खूप लांब होते. काही दिवसात आपण गाडी किती मायलेज देते त्याचा एक व्हिडिओ काढू. सगळं करणार होतो, कामामुळे राहिले. ठीक आहे, बघूया आपण. आता इथून युटर्न घेऊ. हो खतरनाक यार. फॅन आहे बाईक Z900चा मी पहिल्यापासून फॅन आहे. व्हिडिओ बघत आलेलो आहे मी मोटो ब्लॉगरचे. यार हे काय चाललंय, कोण कोणाला जागा देत नाही. ओव्हरटेक करतोय बसवाला पुढं जात नाही, त्याच्या पुढं पण गाडी आहे आणि हा मागून हॉर्न वाजवतोय. काय खरं नाही बाबा. थोडीशी जागा दे बस, थोडी 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 थोडी. ओके, आता काय करायचं, काय खेळत बसायचं ते तुम्ही खेळा, आम्ही चाललो. मी मुद्दा पण नाही पळवल्या. बड़ा हरामी हो बेटा. रिएक्शन भेटावं म्हणून मला वाटलं पळवावं म्हणून मी पळवली. नाही तर काही काहींच्या लोकांच्या डोक्यात यायचं की हा मुद्दा म्हणून पळवतोय गाडीचा शो ऑफ करण्यासाठी. असं काहीच नाही आहे. रोड मोकळा भेटलाय म्हणून पळवतोय. आणि 360 कॅमेरा एवढा हलतोय ना, काय सांगू तुम्हाला. दिसत पण असेल, बघूया. ओ भाई साहब खतरनाक. याच्यात फक्त एक्झॉस्ट, बस एक्झॉस्ट टाकायचं बाकी आहे. बाकी फुल्ली सिस्टम अपडेट आहे आपली गाडी. हां, बाकीचे काही टँक पॅड वगैरे ज्याने काही बाबा क्रॅचेस नाही पडले पाहिजे. क्रॅचेस नाही पडावं म्हणून आपण PPF करून घेतलेले. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल पुढल्या ब्लॉगमध्ये. कशी झाली आफ्टर बिफोर. थोडा कॅमेरा मी व्यू खाली घेऊ का बेटर आहे. लय पण नाही, नॉर्मल. हां ओके. नाही हे वरच बरं आहे मला असं वाटते माझ्या हिशोबाने. हा कुठं चाललाय, तर मधोमधच चाललाय. लेफ्ट साईड पण नाही, राईट साईड पण नाही धरली, मधोमधच चाललाय. याला म्हणतात प्रॉपर रायडिंग.
भाऊला राईटला जायचं होतं, राईटचा इंडिकेटर दिलाय पण लेफ्ट पण साईड दाबून धरली. मग याला जायचंय कुठं नक्की? पण आपल्याला मात्र घरी जायचंय. त्यांच्या दोघांमध्येच चालले, कोण पुढे जाते कोण मागं राहते. आपण जाऊ ना पुढं. यार नाईट राईड इज बेटर. फक्त विजिबिलिटी डाऊन असते, त्यामुळे सांभाळून चालवा. ओके. अरे बापरे, एक गाडी संपली. लक्ष द्यायचं नाही. आता फर्स्ट सर्व्हिसिंगची कॉस्ट काय येते, सेकंड सर्व्हिसिंगची काय येते, थर्ड सर्व्हिसिंगची काय येते, पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला भेटला जाईल. आता याचे किलोमीटर किती झाले बघू आपण. 307 किलोमीटर टोटल झालेत. मॅक्झिमम 1000 किलोमीटरवर मला सांगितले सर्व्हिसिंग करायला. तोपर्यंत गाडी म्हणजे जास्त पळवायला नाही सांगितली. 150-160च्या आसपास रफ केली तरी काही प्रॉब्लेम नाही गाडीला. थोडं पळू. इझी जाते यार, इझी. गाडीला काही प्रॉब्लेम, इझी जाते. एवढं स्मूथ इंजिन आहे ना. सुपर बाईक आहे. उगत नाव नाही ठेवते त्याला सुपर बाईक. पळायला पण फास्ट, इंजिन पण स्मूथ, काहीच व्हायब्रेशन नाही, काहीच. बेसचे साऊंड येतोय, एक्झॉस्टचा बेस मस्त येतोय, भारी वाटतो आवाज ऐकायला. पण असं समजून चाला, आपली गाडी सध्या मुकी आहे, तिला आपण आवाज देणार आहे काही दिवसात, थोड्या दिवसात. हे बघा, कंट्रोलिंग खतरनाक. नाईस. रायडिंग येते आपल्याला, त्या बाबतीत काही डाऊट नाहीये. तुम्हाला दिसत पण असेल, पण प्रॉपर ओव्हरटेक नाही मारत मी, कारण की कंट्रोलिंगचा मला अजून अंदाज नाहीये, त्याचा पॉवरचा पण अंदाज नाहीये. थोडं एक्सिलेटर दिलं का मागं फेकते गाडी डायरेक्ट. मग तुम्ही समजून जा किती पॉवर आहे. खूप पोरांचं असं स्वप्न आहे की Z900 10R हे असे घ्यायचे, पण नाही होत पूर्ण. परिस्थिती असले तर लोक बोलतात एवढे 14-15 लाख रुपये कसं गुंतवायचे. बरोबर आहे ना. हे आय थिंक टुरिस्ट आहे, रायडिंग करणार आहे. थोडं वळून बघूया. जेवणात आलं तर एन्जॉयमेंट करायची मित्रांनो. हे पिणं खाणं, दारू पिणं वगैरे या गोष्टी करू नका. एन्जॉयमेंट म्हणजे निसर्गाशी बघा, निसर्ग बघा तुम्ही. थोडं चुकलं. निसर्ग बघा, राईड करा, मित्रांसोबत मिसळा. काय झालंय, जेवढं आपण मोठं झाले ना तसे जिम्मेदारी आपल्या अंगावर आलेली आहे. कोण कोणाला भेटत नाही. मित्र आपले कुठे हे पण माहीत नाही. काही मित्र आपले जवळचे असतात पण त्यांच्या अंगावर जिम्मेदारी असल्यामुळे ते पण भेटत नाही. आपली जिंदगी अशी चाललेली आहे. कशी? सकाळी उठा, काम करा, घरी या, जेवा, परत झोपा, परत सकाळी उठा, परत काम करा. हेच आपलं रुटीन चाललेलं आहे. काय या जीवनाला सांगा, मरच तोपर्यंत हेच करणार आहे का? थोडं फिरा, थोडं बाहेर जा, थोडं एन्जॉय करा. मस्त वाटतं यार, मस्त. नाईट राईड. आणि थंडीच्या दिवशी यार म्हणजे पायाला समजून येत नाही की गार लागतंय. गरम वाफा मारते, गरम. एवढे पण नाही मारत, पण ठीक आहे. इझी.
तरी मला गाडीमधले सेटिंग बरेचसे माहीत नाही आहे, ते पण बघणार आहे मी कसे काय आहे. हा आहे पूर्णपणे, हा पूर्ण शॉट नाही येणार, मी कट करून टाकणार आहे एक व्हिडिओ मोटो ब्लॉगिंगचा. आवाज कसा आहे मला माहीत नाही, पण एकदा मी चेक करतो. हे काय मी आता परत रिपीट बोलणार नाही तुम्हाला, ठीक आहे. माझे व्ह्यू पण एवढे नाही, मी नवीन चॅनल क्रिएट केलेलं आहे. समथिंग 1 वीक झाला असेल तेव्हा चॅनल क्रिएट केलेलं आहे. डिलिव्हरीचा फक्त एक पोस्ट केलेली आहे, 1-2 पोस्ट असतील त्या चॅनलवर, बस बाकी काही नाही. फ्रेश चॅनल आहे, तिथून पुढं मला प्रगती करायची चॅनलची, बस प्रॉपर मराठी. आणि हा ब्लॉगिंग फक्त आपलं मराठीतच होणार आहे. हिंदीमध्ये बघूया जमलं तर दुसरा चॅनल. कसला आवाज येतो या बेस, गाडीचा बेस आहे का तुम्ही? शर्ट तर घाण झाले, लोक हसत पण असतील, काय माहित नाही मला, पण ठीक आहे बघूया. ॲक्सेस असतं ना तर मला काय हॉर्न दाबायची गरजच लागली नसती. लाऊड आवाजमुळं. स्विफ्ट शिफ्टर आहे तरी पण मी क्लच दाबून गेलो टाकीतोय. पहिल्यापासून आपल्याला 150, 200, 250 या CCच्या गाड्या चालवल्यात, त्यांना क्विक शिफ्टर नव्हते, क्लच गिअर चेंज बस. तर याला क्विक शिफ्टर आहे, थोडं सेटल होतोपर्यंत टाईम लागेल. खतरनाक. कशी वाटते भाई राईड आपली? कमेंट करा एकदा. मस्त भाई मस्त. थोडं आता पुढं जाऊन पण चिखल उडणार आहे, याची मी तयारी ठेवली. आलोय आपण, थोडंसं जवळ राहिले. 300 किलोमीटर, मला वाटते एक 600-700 किलोमीटरवर सर्व्हिसिंग करून टाकावं. करतात, काही प्रॉब्लेम नाही. फर्स्ट सर्व्हिसिंग झाली म्हणजे मला पण टेन्शन नाही, मग गाडी पळवली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता बघूया. अर चिखल जाऊन दे आता, तशी वेगळा नाही गाडी. इथून हळूहळू चालावं लागणार. तिकडं पाणी आहे, इकडं पण पाणी आहे, चिखल उडणार आहे. पण नाहीपेक्षा कोणी ऊत दाखवलंय आपल्याला, ऊत सांगितलंय की बाबा आपण पळवावा हळूहळू हळूहळू हळूहळू. आय नो गाडी घाण झालेली आहेत अशा रीतीने. घरी जाऊन फक्त एक फडकं मारणार, नाही तर उद्या सकाळी सुकल्यानंतर थोडंसं फडकं मारून व्यवस्थित करून.
पैसा काय ब्राईड आहे यार पुढल्या गाड्यांच्या, मला काहीच दिसत नाही. आणि त्याच्यात एक हेल्मेटचे काच आहे नॉर्मल, जे हेल्मेट सोबत येते ते व्हाईटवाले, त्याने काय होतं डोळ्याला त्रास होतो पुढं. हे बघा गाडी काय झाले, बंद झाली. आय थिंक गिअरबॉक्स कामावाला आहे त्याचा. ओके, आता आपण आपल्या घरी पोहोचणार आहे. सॉरी मित्रांनो, 1% बॅटरी आहे. लवकर घरी पोचायला पाहिजे. 1% बॅटरी आहे. आय थिंक मला वाटते आता परत स्विच ऑफ होईल. ऑफ होईल गोप्रो. पण ठीक आहे, इन्स्टा तर चालू आहे 360. बघू कसं आलंय यार. थांबायला रेडी नाही राव लोक. हा बघा पुढं चाललंय. 1% बॅटरी आहे, ती पण उतरणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ तर चालू केलाय. अजून तर काय आवाज आला नाही ऑफ व्हायचा. बघूया, इथून आपण लेफ्ट मारूया. इकडं आपले मित्र परिवार दिसतात. ट्राय करू. बघत होतो रे, ट्राय करत होतो. आता बघितलं, एक राईड मारली, शर्टचं घाण केलेच, इकडं पण घाण झाले. बघूया आता, एवढं केलंय म्हणलं. कॅमेरा चालू आहे का? पण हा चालू आहे. हा हे पण थंडीत काहीच वाटणार नाही. काहीच वाटणार, लय भारी वाटते. सकाळी कोणाला ऐकत होता फायरिंग? कोणाला? अरे ते आमचं एक सर आहे, हे पहिलं काम करत होतो का, त्यांची पोरं आलती. सॉरी मित्रांनो, 1% बॅटरी आहे. लवकर घरी पोचायला पाहिजे. 1% बॅटरी आहे. आय थिंक मला वाटते आता परत स्विच ऑफ होईल. ऑफ होईल गोप्रो. पण ठीक आहे, इन्स्टा तर चालू आहे 360. बघू कसं आलंय यार. थांबायला रेडी नाही राव लोक. हा बघा पुढं चाललंय. 1% बॅटरी आहे, ती पण उतरणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ तर चालू केलाय. अजून तर काय आवाज आला नाही ऑफ व्हायचा. बघूया, इथून आपण लेफ्ट मारूया. इकडं आपले मित्र परिवार दिसतात. ट्राय करू.